नमस्कार नमस्कार नमस्कार, कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि त्यात काल काय झालं माहितीये का? नाही हे नाही झालं, हे जर आता मला खोकला लागला बोलताना. अहो काल काय झालं माहितीये का? मी गेले शाळेत पेपरच्या टायमिंगला अगदी वेळेवर, बरं का? तर मिंकी ऑलरेडी माझी तिथे वाट बघत उभी होती. मला म्हणाली, चिंकी बरं झालं ग आलीस लवकर. मी म्हटलं काय ग काय झालं? मला म्हणते, अगं आजच्या पेपरचा अभ्यासच नाही झाला माझा. मी तुझ्या मागच्या बेंचवर बसते की नाही, आज एक दिवस मला दाखवशील का प्लीज? माझा काही नाही ग झाला अभ्यास. तसं मी म्हटलं हिची गंमतच करूया. तिला म्हटलं मी नाही दाखवणार जा. तर ती घाबरून अक्षरशः रडवेली झाली हो. म्हटलं ग मी मैत्रीण आहे ना तुझी, ऑफकोर्स मी तुला दाखवणार. मग आम्ही आपापल्या जागेवर जाऊन बसलो. पेपर सुरू झाला. माझा सगळा अभ्यास झाला होता भूगोलचा. काय सांगू तुम्हाला, निदान 100 वेळा तरी उजळणी गेली असेल मी भूगोलची. आवडता विषय माझा. पेपर वाटले बाईंनी. मी पेपर निरखायला सुरुवात केली. नागरिक शास्त्राचा पेपर होता तो. मी म्हटलं ओ माय गॉड, हा केवढा मोठा फ्रॉड झालाय सगळ्या मुलांसोबत. म्हणजे भूगोलाचा पेपर आहे असं सांगून नागरिक शास्त्राचे पेपर वाटले जात होते. हे म्हणजे अति झालं हा. मुलांच्या भवितव्याशी खेळ झाला हा. मग मी आजूबाजूला एक नजर फिरवली. सगळी मुलं आपापला पेपर लिहत होती. मी म्हटलं कोणीच कसं काही बोलत नाहीये. मी म्हटलं बरोबर घाबरत असतील, आपण बोललो शाळेतनं काढलं वगैरे तर, नाही का? पण मी गप्प बसणारी नव्हते बरं का. मी तडक उठले आणि आमच्या वर्गात ज्या सुपरविजनला शिक्षिका होत्या ना, ऍक्च्युली त्या आमच्या क्लास टीचर होत्या बरं का, त्यांना सांगितलं. म्हटलं बाई हे खूप चुकीचं झालेलं आहे आमच्यासोबत. तसं त्या मला म्हणाल्या, काय आगाऊपणा चाललाय तुझा? पेपर सुरू झालाय दिसत नाही का तुला? चल जागेवर जाऊन बस. काय? तसं मीही त्यांना म्हटलं, भूगोलाचा पेपर असताना नागरिक शास्त्राचे पेपर वाटताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता काय लिहायचं आम्ही नागरिक शास्त्राच्या पेपरात सांगा? तसं त्या मला म्हणाल्या, अगं चिंकी 6 महिने होते ग अभ्यासाला आणि आज भूगोलाचा वगैरे काही पेपर नव्हता, आज नागरिक शास्त्राचाच पेपर आहे. मी म्हटलं नाही, माझ्या वहीत लिहिलेल्या वेळापत्रकानुसार आज भूगोलाचाच पेपर आहे. थांबा मी आता मुख्याध्यापकांकडेच जाते. असं म्हणून मी तरातरा मुख्याध्यापकांकडे निघून गेले त्यांच्या खोलीत. त्यांना म्हटलं, सर हे बघा हे असं झालेलं आहे, प्लीज तुम्ही लक्ष घाला ह्यात, आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा. तसं ते मला म्हणाले, चिंकी उगाच काहीतरी त्रागा करू नकोस, मला बघावं लागेल आधी वेळापत्रक. तुझ्या बोलण्यात किती तथ्य आहे काय आहे याची खात्री करायला लागेल, मगच आपण काय तो डिसिजन घेऊ शकू. आता तू वर्गात जा आणि जो पेपर आलाय समोर तो लिही, मग बघू. पेपर संपला की आपण बघू काय ते. तिथून मी तडक वर्गात निघून गेले. बाई माझ्याकडे खुनशी नजरेने पाहत होत्या. मी त्यांना खुन्नस दिली आणि जागेवर जाऊन बसले पेपर लिहायला. अहो पण माझा नागरिक शास्त्राचा अभ्यासच नव्हता झाला. म्हटलं बाबो आता काय करायचं? खूप विचार केल्यानंतर मला एक आयडिया सुचली. मी काय केलं माहितीये का? माझ्याकडे व्हाईटनर होता. त्याने मी त्या पेपर मधले सगळे प्रश्न खोडून टाकले आणि त्याच्या जागी काळ्या शाईच्या पेनाने भूगोलाचे प्रश्न लिहिले. मनात म्हटलं, चिंकी कसली बुद्धिमान आहेस ग तू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. नशीब आयत्या वेळी मला ही आयडिया सुचली, नाही तर आज काहीच खरं नव्हतं
मोठे समजणार आहे? नागरिक शास्त्राचा पेपर आहे का भूगोलाचा आहे ते? आणि मी काय केलं माहितीये का, पेपरच्या वरती मोठ्या अक्षरात जे नागरिक शास्त्र असं लिहिलेलं ना, तिथे सुद्धा व्हाईटनर लावून भूगोल असं लिहून टाकलं बाई. सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं बरोबर असल्याची मतलब नाही का. पेपर संपल्या बघितलं तर मुख्याध्यापक ऑलरेडी वर्गाच्या बाहेर येऊन उभे होते. त्यांनी मला, अजून एक 4-5 मुलांना आणि आमच्या क्लास टीचरना थांबवून घेतलं. त्यांनी बाईंना म्हटलं, काय हो, ही चिंकी म्हणते ते खरं आहे का? आज भूगोलाचा पेपर असून नागरिक शास्त्राचे पेपर दिलेत का तुम्ही मुलांना? तशा बाई म्हणाल्या, कुठे ह्या खुळचट चिंकीच्या नादी लागताय? वेंधळी आहे होई, हिनंच लिहून घेताना काहीतरी चुकीचं लिहून घेतलेलं असणार. मी म्हटलं नाही, मी बरोबर लिहून घेतलंय. हवं तर तुम्ही चेक करा, ह्या मुलांच्या वह्यांमध्ये पण चेक करा तुम्ही, मग कळेल तुम्हाला. लावा एकदाचा सोक्ष लावा काय तो आत्ताच. तसं त्यांनी मुख्य फाईल मधलं वेळापत्रक चेक केलं आणि सगळ्या मुलांच्या वह्या चेक केल्या, माझी सुद्धा. काय झालं माहितीये का, सगळ्या मुलांच्या वह्यांमध्ये आज नागरिक शास्त्राचा पेपर आहे असं लिहिलेलं, माझी वही सोडून. माझ्याकडूनच लिहिताना चूक झालेली. तशा बाई चिडल्या माझ्यावर. मला म्हणाल्या, ह्याची शिक्षा तुला मी देणार आत्ता. त्यांनी आतून पट्टी आणली आणि माझ्या कुल्यावर सपासप मारली हो. आणि म्हणाल्या, एवढी शिक्षा पुरेशी नाही तुला, आता तुझ्या आईलाच फोन करणार आहे मी. मी म्हटलं नका हो, आईला नका सांगू माझ्या. हल्ली रोज मार खाते हो घरी मी. मार खाणं म्हणजे माझ्या दिनचर्येचा एक भाग झालेला आहे. हवं तर तुम्ही अजून 10 फटके मारून कुला सुजवा माझा, पण घरी फोन नका हो करू प्लीज. तरी बाईंनी फोन केलाच घरी. एक कुला बाईंनी सुजवला, दुसरा आईने सुजवला. बसण्याचेही वांदे झाले तो माझे सध्या. मलम लावलंय मी, होईल बरं. नाही म्हणजे त्यावेळी काय झालं होतं माहितीये का, जेव्हा वेळापत्रक लिहून देत होते ना, तेव्हा मी आणि मिंकी एकमेकींना चिमटे काढत होतो. त्यात बहुतेक ते चुकीने लिहिलं गेलं माझ्याकडनं. मनात म्हटलं, बाई ह्या पुढे वर्गात काहीतरी महत्वाचं चालू असेल तेव्हा असले पांचट चाळे करायचे नाहीत बाई. नीट लक्ष देऊन सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं, परत अशी चूक करायची नाही. बरं चला निघते मी. इंग्लिशचा पेपर आहे उद्या. नाही, मी खात्री केली इंग्लिशचाच आहे पेपर उद्या. चला जाते अभ्यासाला मी. आपण भेटू परत. तोपर्यंत